आचार्य या प्रकरणाची यादी आपली 19 वचने झालेली आहेत. आजचं जे वचन आहे 20 क्रमांकाचं. तुष्टला जण तरी विखो संपादिल, रुसला तरी प्राणा घातैल, म्हणून उभयता जन संबंधू त्याज्य. या वचनामध्ये स्वामींनी समाजाची ओळख करून दिलेली आहे. समाज कुठल्या प्रकारचा आणि कसा असतो तो. दोन पद्धतीचा समाज असतो, एक प्रतिकूळ जन आणि एक अनुकूळ जन. जसं कर्मामध्ये दोन विभाग बघितले, पाप आणि पुण्य, योग्यता अयोग्यता, कणव खंती. तसंच मुख्यत्वे दोन विभाग आहेत समाजाचे, एक प्रतिकूळ आहे आणि एक अनुकूळ आहे. प्रतिकूळ समाज कसा असतो त्याचं विश्लेषण स्वामींनी दिलेलं आहे आणि अनुकूळ समाज कसा असतो त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. बरं, या वचनाची अजून एक विशेषता अशी आहे की जरी मी बोलताना म्हटलं की समाज दोन प्रकारचा आहे, समाज दोन प्रकारचा नाही, समाज एकच प्रकारचा आहे, परंतु तोच समाज कधीतरी अनुकूळ असतो आणि तोच समाज कधीतरी प्रतिकूळ होतो. तोच समाज उदासही असू शकतो. जी व्यक्ती आपल्याशी आज अनुकूळ आहे ती उद्या प्रतिकूळ होऊ शकते, किंवा जी प्रतिकूळ आहे ती अनुकूळ होऊ शकते किंवा उदास होऊ शकते. म्हणजे असं हे कार्य त्याचे समाजाचे चालत असतात. परंतु स्वामींनी त्याच्याविषयी विचार करायला सांगितलेला नाही आपल्याला. कोण तुष्टलेलं आहे आणि कोण वितुष्टलेलं आहे, कोण अनुकूळ आहे आणि कोणी प्रतिकूळ आहे, त्यांच्या त्या वैचार पातळीशी आपण हे करत वाद घालत आपला वेळ वाया घालवायचा नाही. स्वामींनी तुम्हाला फक्त ओळख करून दिलेली की बघा हे असं आहे आणि हे असं आहे. माळेकाराच्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे की तो काय करतो, माळ्यावरूनच सांगतो या रस्ता जंगलात जातो, हा रस्ता गावात जातो, तुम्हाला कुठे जायचं आहे जा. परंतु त्याचा सुहृद व्यक्ती जेव्हा येतो कोणी त्याच्या जवळचा, तेव्हा खाली येतो आणि तो त्याला सांगतो की या रस्त्याने जाऊ नको, इकडे जंगल आहे, वाघ वगैरे खाईल, इकडे जा, या रस्त्याने असं असं गावाला पोहोचील, जिथे जायचं तिकडे. आणि तो त्याच्या कानाला खडा लावून सांगतो. म्हणजे हे आधी समजतच नव्हतं, कानाला खडा लावून सांगणे म्हणजे काय. आपण बोलतो मी कानाला खडा लावलाय, फक्त म्हणीमध्ये यूज करतो, वापरतो आपण. परंतु वास्तविक तो खडा घ्यायचा, आपण ज्याला सांगतोय त्याच्या कानाला तो खडा इथे लावायचा, बारीक खडा, आणि तो टोचायचा चांगला असा. मग त्याला दुखतं ते, म्हणजे त्याला ते लक्षात राहतं की बाबा ही सूचना दिलेली आहे. तर कपड्याला गाठ मारून ठेवतात, लक्षात राहत नाही. खास तो माळेकार कानी खडा लावून सांगतो त्याला, इकडून जाऊ नको बरं का, सांगून ठेवतो असं. तर ही काय आहे, त्या माळेकाराने ओळख करून दिलेली आहे, हा रस्ता असा आणि हा रस्ता असा आहे. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही विचार करायचा स्वतः, कारण की चालायचं तुम्हाला आहे. तसं आपल्याला जे चालायचं आहे ते समाजामध्ये चालायचं आहे. जरी महानुभावपंथीय लोक समाजाच्या वेगळे आहेत, त्यांचे काही नीती नियम असतील, काही धर्माचे काही विधी असतील, जे ईश्वरोक्त विधी आहेत, हे महानुभाव पंथाचे स्वतंत्र विधी आहेत आणि महानुभावपंथीय व्यक्तींनी ते स्वतंत्र विधीमध्ये राहायचं असतं. जसं मिलिटरीमध्ये वगैरे जे कोणी लोक असतात ना, नेव्हीमध्ये, यांची स्वतंत्र एक सरकारने त्यांना स्वतंत्र जीवनशैली दिलेली आहे. त्यांना खरेदी करायची असेल तर त्यांची विशिष्ट प्रकारची कॅन्टीन आहे, तिकडे त्यांना चांगल्या प्रकारचे स्वस्त वस्तू मिळतात आणि चांगल्या क्वालिटीचे मिळतात. म्हणजे अशा काही सुविधा असतात. आमच्या महानुभावपंथीय व्यक्तींना सुद्धा स्वतंत्र विधी आहेत. फक्त त्या स्वतंत्र विधीपर्यंत महानुभावपंथीय वासनिक वर्ग असेल तो अजूनपर्यंत सगळेच जण पोहोचले नाही आहेत. आपल्याला असं वाटतं की आपण जे अन्य धर्मात करत होतो तेच आपल्याला इथे करायचं आहे. फक्त नाव कुठलं येणार आहे, महानुभावपंथीय उपवास, महानुभावपंथीय अमकं, महानुभावपंथीय तमकं, म्हणजे हे सगळं येणार आहे. त्या दिवशी घाटकोपरला विषय झाला, बाबांनी सांगितलं, वचन होतं सर्वाधमत्व ब्राह्मणत्व. म्हणजे सर्वात अधम असं कसं की द्रव्यासाठी म्हणून जे काही केलं जातं ते काय आहे, ते चुकीची गोष्ट आहे आणि त्या चुकीच्या पद्धतीने जायचं नाही. मग हे सांगत असताना मला विधीचं ज्ञान आणि अविधीचं ज्ञान दोन्ही दिलं जाणार. इथे पण दोन आले, विधी अविधी.
आपल्याला एकदा विधी कळला की विधीच्या अनुसार आपल्याला चालायचं आहे, एकदा अविधी कळला की अविधी टाळायचा. ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न तर आहेच, पण ज्याची त्याची वैयक्तिक जबाबदारी की त्यांनी काय करायचं आहे, त्याला विधी पण कळला आणि त्याला अविधी पण कळलेला आहे. आणि म्हणून काय केलं गेलं पाहिजे, आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये जात असताना दोन जे विभाग आहेत त्या दोन्ही विभागाची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आपल्याला हा रस्ता कुठे जातो हेही माहिती असलं पाहिजे. आणि हे 3 रस्ते जे आहेत चौकातले, हे 3 रस्ते आपल्याला त्या रस्त्याने जायचं नाही आहे तरी पण ते कुठे जातात हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. आणि आपल्याला कुठे जायचं आहे तो रस्ता सुद्धा आपल्याला माहिती असला पाहिजे. ही जी ओळख आहे ही ओळख असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून स्वामींनी आम्हाला दोन्ही गोष्टींची ओळख करून दिलेली आहे. स्वामी सांगतात की एक तुष्टला जण आहे म्हणजे संतुष्ट आहे तुमच्या कार्यानी. एखादा समाज जो असतो तो संतुष्ट असतो. आणि एक वितुष्ट असतो म्हणजे तुमच्या कार्यामुळे वितुष्टलेला म्हणजे नाराज झालेला एक वर्ग असतो. आनंदित झालेला समाधानी झालेला एक वर्ग आहे आणि नाराज झालेला दुःखी झालेला एक वर्ग आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याच्या मनासारखं करत असता तेव्हा समोरचे लोक सुखी होतात, समाधानी होतात की बाबांनी आमचं ऐकलं, अमक्यानी माझं ऐकलं. हे एकदम संतुष्टतेचं लक्षण आहे. पण जर का तुम्ही एखादं कार्य करता आणि ते चुकीचं आहे आणि जर मग तुम्ही जर का एखादा व्यक्ती कोणतरी चुकीचं कार्य करतो आणि तुम्ही जर का त्यांना मग काय बोललात, मग जर का त्याच्या शेपटीवर पाय पडला की मग तो तुमच्यावर वितुष्ट होणार की यांनी मला विरोध केला असा. म्हणजे हे काय आहे की या दोन्ही पद्धतीचे लोक भेटणार. या दोन्ही पद्धतीचे लोक भेटणारच आहेत तुम्हाला. तुम्ही जसं चालणार आहे संतुष्ट पण भेटणार आहे, वितुष्ट दोन्हीपैकी काहीतरी होणार. तुम्ही रस्त्याने चाललेले आहात, एक तर सावलीत लागेल नाही तर एक तर ऊन लागेल. या दोन्ही व्यतिरिक्त काय लागेल का रस्त्याने जाताना? दोन्हीपैकी एक काय ना काय तर तुम्हाला सहन करायचंच आहे. मग इथे चालत असताना स्वामींनी या लोकांपासून तर आपण वाचू शकत नाही. एखाद्याला तुमचं कार्य आवडलं तर तो तुमची खूप प्रसिद्धी करेल, मान सन्मान करेल. एखाद्याला नाही आवडलं तर तुमच्याविषयी तो प्रतिकूल भाव भाकेल. तर या दोघांना तुम्हाला तोंड सामोरे जायचंच आहे. पण सामोरे गेल्यानंतर तुमची भूमिका काय असली पाहिजे हे स्वामींना या वचनातनं सांगायचं आहे. त्या संतुष्ट आणि वितुष्ट लोकांबद्दल देवाला काहीच सांगायचं नाही आहे की त्यांच्याविषयी तुम्ही काय करा, परंतु तुमचं वर्तन कसं असलं पाहिजे. दोन्ही लोक जरी भेटले तर तुमची एक समतोल तुमचा जो काही एक तुमची वैचारिक पातळी कशी असली पाहिजे हे स्वामींना या वचनातनं सांगायचं. स्वामी सांगतात की तुष्टला जण तरी विखो संपादिल, रुसला तरी प्राणा घतैल. या संदर्भातली जी लीळा आहे उत्तरार्ध 595 क्रमांकाची, भटोबासांना असिंधन धर्म जिज्ञासागा असं स्वामींनी त्यांना विचारायला सांगितलं. आणि भटोबासांनी मग तो संवाद आपण ऐकलेलाच आहे की देवेविन काही धर्म असे वगैरे. स्वामी म्हणतात तुम्ही म्हणतात तर तसंच आहे, परंतु हे असे तर या रक्षण म्हणजे ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांना ते ज्ञान रक्षक म्हणून ठरत असतं. म्हणून वासनिकांनी कमीत कमी उपदेश घेतल्यानंतर सूत्रपाठ पाठांतर हे केलं पाहिजे, लीळा वाचन केलं पाहिजे, त्याचे अर्थ माहिती पाहिजेत. याच्यातनंच ज्ञान मिळतं, बाकी कशातनं काही ज्ञान मिळणार नाही आहे. तुम्ही एखादं पारायणाचं पुस्तक 21 वेळा आणि 101 वेळा वाचून काही ज्ञान मिळणार नाही आणि सहेतुक क्रिया होईल. ती मानवपंथीय साधकांनी कुणीच सहेतुक क्रिया करू नये. स्वामी सांगतात अज्ञानाशी माया संबंध आती. म्हणजे सहेतुक क्रिया करणं, हेतुक क्रिया जी आपण करत असतो ते हेतुक क्रियेचं फळ कोण देतं? माया देते. म्हणजे अज्ञानाशी म्हणजे हे अज्ञानासारखी क्रिया आहे आणि त्याचं फळ माया देणार आहे. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, सूत्रपाठ ग्रंथामध्ये सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्याची वचनं वेगळी काढून ठेवलेली आहेत ते लीळाचरित्र ग्रंथातनं. त्याच संदर्भातली लीळा जर का तुम्ही वाचली तर अजून तुम्हाला त्याच्यातनं सखोल ज्ञान होत असतं. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या लीळाचरित्र सूत्रपाठाच्या ग्रंथ प्रमाणाच्या माध्यमातून जर का आपण त्या अवगत केल्या तर आपल्याला त्याच्यातनं खूप काही मिळू शकतं. फक्त लोकांनी खड्यांच्या अंगठ्या घालू नयेत. म्हणजे मानवपंथीय कुठल्याच साधकाने खड्यांच्या अंगठ्या घालू नये.
कारण की त्या देवता मंत्राने ते हे केलेले असतात त्या म्हणा. आणि जर का आपल्या त्या खड्यांवर विश्वास आहे, आता स्वामींनी आपल्याला हे खडे गोटे दिलेच की नाही, स्वतःचे संबंधित आहेत ना, ते आपल्याला ते भरपूर आहेत. ते वंदन करा, तुम्हाला खूपच काय असेल तिथल्या लीळा आठवा, त्याच्यासाठीच दिलेत ते. आणि त्या व्यतिरिक्त आपण त्या बोटांमध्ये, म्हणजे आमचं लोकांना सांगणं की सोनं चांदी अलंकार जे काय वापरायचे तुम्हाला त्या घाला ना, ते अलंकार तुम्ही घाला. परंतु देवता संदर्भातले ते खडे मंत्र जर का जाप केले, हे मंत्रित केलेले जर का तुम्ही खडे घातले, तर तो आपला धर्म कुठे चाललाय? आम्ही कुणाकडे आवर्जून हे करतोय? म्हणजे तुम्ही जर का ग्रस्त मंडळी जर का तुम्ही विचार केला, तुमचं जर का नेहमीचं किराणाचं दुकान बंद असेल तर तुम्ही दुसऱ्या किराणात घेता का काही? महिन्याचं तुम्ही धान्य भरता? नाही नाही, तो उघडेल तर. भाजीवाले पण आपले ठरलेले आहेत, त्याच्याकडनंच भाजी घेतो आपण. डॉक्टर ठरलेला आहे, शिंपी ठरलेला आहे, एवढंच काय तर न्हावी पण ठरलेलं आहे. तो न्हाव्याचं दुकान बंद असेल दुसरीकडे आपण जात नाही. मग एवढं सगळं काटेकोर पाळतो. मग जर का आपलं एखादं काम होत नाहीये किंवा अडचण आहे, संकट आहे, मग अशा वेळेस आपण देवतेंचे खडे, ते मंत्र जाप केलेले खडे आपण काय घेतोय? मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणत नाही की बाबा नाही थोडं थांबूया, देवाकडे वाट बघूया देवाकडे, म्हणून आपण का नाही हे करत? आता ज्यांना कोणाला संकट आल्यानंतर स्मरण करायचं असेल, त्या निमित्ताने काय करायचं असेल त्यांनी ते वैयक्तिक करावं, त्याला बंधन नाही आहे. तुम्हाला असं वाटलं आम्हाला संकट आहे, आम्हाला खेटी करायच्या आहेत, करा तुम्ही खेटी, तुमच्या वैयक्तिक खेटी तुम्ही करा. खेटीचं माध्यम पण काय असेल की बाबा उगाच इकडे तिकडे घरात बसण्यापेक्षा महिन्यातनं एकदा, आठवड्यातनं एकदा सिन्नरला जाऊन येऊ आम्ही. सिन्नरला जाऊन काय करायचं? तिथे लीळा आठवा, तिथे नाम स्मरण करा. ते सिन्नर आहे की सिन्नर खेटी नको. यावेळी सिन्नरला गेले, पुढच्या सुकिन्याला जा, त्याच्या पुढच्या डोमेग्रामला जा, त्याच्या पुढच्या पैठणला जा. 5 खेटी एकाच स्थानाला गेल्या पाहिजेत असं पण काही नाही आहे. म्हणजे खेटींमध्ये पण तुम्ही हे बघा की देव आठवण्याचा विधी कसे जास्त घडेल. तुम्ही जे स्थानं बदलणार आहात त्याच्यामुळे प्रत्येक वेळी जाताना तुम्ही पैठणची लीळा काय आहेत, यावेळी पैठणच्या लीळा वाचून जाऊया. ते पैठणची लीळेचं महत्त्व तुम्हाला लगेच तिथे स्थान वाईज महत्त्व तुम्हाला लगेच कळेल. आधी वाचली की लीळा आहे. खेटीचं जे काही साध्य आहे ते अशा पद्धतीने बघा, तुमचं काम हो न हो, प्रापंचिक काम हो न हो, पण आध्यात्मिक काम तुमचं चालू झालेलं आहे. मग तुम्ही म्हणाल की अरे ही लीळा माहिती पडली, इकडे कसं जायचं हे माहिती पडलं, तिथे स्मरण कुठल्या लीळेचं केलं आपण, कुठल्या लीळेचं करायचं आपल्याला, हे एक तुम्हाला अवगत होईल. म्हणजे बघा खेटीतनं किती चांगलं हे मार्ग काढलेला आहे. आपण करायचे असतील तर करा खेटी, काही प्रॉब्लेम नाही, कारण आपण स्थानालाच चाललेलो आहोत, कुठे वेगळ्या ठिकाणी चाललो. पण तिथे जाऊन अन्यथा क्रिया करत बसू नका. तिथे जाऊन योग्य विधी नामस्मरण करा, तिथल्या लीळा आठवा, बस हाच विधी आहे तुमच्या खेटीमध्ये पण. म्हणजे एकंदरीत त्याला तुम्ही कर्मकांडाचं रूप देऊ नका, हे त्याच्यातनं सांगणं आहे. तर अशा काही काही चांगल्या चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. आणि या ठिकाणी ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांना ह्या कुठल्याही गोष्टी सांगण्याची गरज पडत नाही, कारण त्या व्यक्तीला काहीही अडचण आली की तो वचनानुसारच बोलतो, त्यांना वचनच बरोबर आठवतं. जसं तुम्ही भांडायला लागले की लगेच आठवणार की भांडते दोघे अन्याय. तुम्ही एखादा किडा माकोडा मारायला गेले तर लगेच कळणार हिंसा अधर्म सांगितलेला आहे. कुणी खोटं बोलायला लागले तुम्ही तर तुम्हाला लगेच लक्षात येईल हसताही लटिकेनं बोली जे सांगितलं स्वामी. तुम्हाला कोणाकडे जायची, म्हणजे एकदा तुम्ही ज्ञान अवगत केलं की मग तुम्हाला कोणी परत परत येऊन सांगण्याची गरज नाही आहे. तुम्हाला ते ज्ञान जे आहे ते आपोआप त्या टायमाला बरोबर ते ज्ञान क्लिक होणार. तुम्ही जेव्हा म्हणता की आज आमची भाजी बनवायची आहे, तर त्या भाजीत टाकायचं साहित्य जे तुम्हाला कोणी येऊन तुम्हाला सांगत बसत नाही, तुम्हाला आपोआपच किचनमध्ये गेले की ती भाजी बाहेर काढता, तुम्ही ती कापता आणि बरोबर त्याच्यात टाकायचे साहित्यच बरोबर तुमच्या हाताला लागतात आणि तेच टाकले जातात. म्हणजे हे काय आहे, तुमच्याकडे ते ज्ञान आहे. ते ज्ञान तुम्ही जर का जतन करून ठेवलेलं असेल तर ते ज्ञान तुम्हाला वेळोवेळी कामी येतं. आणि म्हणून स्वामींनी भटोबासांना या लीळेत सांगितलं की असे त्या रक्षण, ज्ञान असेल तर तुमचं रक्षण 100% होणार. तुमचं काम नाही होणार पण रक्षण होणार. कसं काम नाही होणार? म्हणजे अमक्या डमक्या देवतेचा विधी तुम्ही करायला कोणी तुम्हाला हे करणार आहेत, तर तुमचं ते केलं असतं तुम्ही तर कदाचित काम झालं असतं, कारण देवता लगेच तुम्हाला फळ देईल.
आणि त्या पक्षाचा माणूस आपल्या पक्षात येतोय, लगेच त्याला उमेदवारी दिल्या जाते ना आता निवडणुकीच्या काळामध्ये. तसं लगेच देवता तुम्हाला फळ देईल पण. परंतु तुम्हाला ज्ञान असेल तर तुम्ही तिथे जाल का? नाही जाणार. म्हणजे तुमचं काम होईल का? नाही होणार. पण रक्षण झालं की नाही? जर का तिथे गेला असता तुम्ही तर तुम्हाला विकल्प घडला असता आणि तुमचं रक्षण झालं असतं का? पूर्ण देवतेच्या ह्याच्यात मळीनत्वात आपण पावलो असतो. म्हणजे आपलं रक्षण तर झालंय. म्हणजे ज्ञानी व्यक्ती काय बघतो, आपलं काम नाही झालं तरी चालेल पण रक्षण आपलं झालं पाहिजे. तुम्ही जाणकार व्यक्तीला सांगा असे काही उपाय सांगा देवतेचे, तो अजिबात तो म्हणेल की मी दुःख भोगेल परंतु मी देवतेला शरण जाणार नाही. आमच्या शास्त्रामध्ये पण सांगितलंय वैद्य दंडवत घालावे पर देवतेसी ना. तुम्ही जाऊन एखाद्या वैद्याला दंडवत घाला म्हणजे डॉक्टरला तुम्ही शरण जा, परंतु देवतेला शरण जायचं नाही, हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून पुढे विषय चालू राहिला. तो स्वामींनी अनेक प्रश्नांचं निरसन त्याच्यामध्ये केलं. भटोबा स्वामींना म्हणतात, विषय सेवा पुरुष गडदरा पडे आणि निगवेना ते काजी. विषय सेवा म्हणजे जड आणि चेतन ज्या काही पदार्थांच्या सवयी जीवाला लागतात. जड चेतन म्हणजे जे काही निर्जीव वस्तूंची एक सवय आपल्याला लागलेली आहे, किंवा सजीव आपले नातलग आहेत, अजून कोणी पूर्ण परिवार आहे, यांची जी एक सवय आपल्याला लागलेली आहे आणि त्यांच्या मोह ममतेच्या त्या खड्ड्यामध्ये आपण जे पडलेलो आहोत त्याच्यातनं लगेच निघता येत नाही. बघा, आपण सकाळी झोपेच्या ह्याच्यामध्ये असतो, ममतेमध्ये अडकलेलो असतो. आपल्याला असं वाटतं की 5 वाजले, थोडं झोपूया, अजून 6 थोडीच वाजले. 6 वाजले की वाटतं 6:30 होऊ द्या. 6:30ला उठलो तरी 6:45 होऊ द्या. म्हणजे आपल्याला त्या झोपेच्या ज्या खड्ड्यामध्ये आपण पडलोय त्याच्यातनं आपल्याला बाहेरच येऊ वाटत नाही. खूप प्रयत्न करावे लागतात सकाळी उठायला. किंवा एखादं चांगलं कार्य करायचं म्हटलं तर ते करण्यासाठी आपल्याला खूप मानसिक तयारी करावी लागते. मग ते आपण कार्य करत असतो. कुणाला सांगितलं का स्मरण सकाळचं करणार आहे आम्ही चालू, आता बघू कसं काय होतं, ते गावावरून आलं की करणारच आहे आम्ही स्मरण चालू. गावाला जायच्या आधीच गेलो आपण तर मग ते स्मरण करण्यासाठी कितीतरी हे लागतं. परंतु जर का काही इतर गोष्ट काय करायची असेल तर आपल्याला चहाच बनवून प्यायचा आहे. 4 वाजले नाही, मला चहा प्यायला, 4ला मला चहा लागतोच. लगेच उठून आपण जाणार, भूक लागली की लगेच जाणार आपण, लगेच नसेल काय तर डबे शोधणार आहे. ते म्हणजे या कार्यांसाठी आपण वेळ लावत नाही. परंतु वाईट कार्यासाठी, चांगलं कार्य करायचं असेल की ते हमखास वेळ लागणार. मुलांना सांगा खेळायला जा, लगेच निघणार ते. TV लावा, लगेच लावणार ते. पण TV बंद करायला सांगितलं त्याला खूप वेळ लागतो. अभ्यासाला बसायला सांगितलं त्याला खूप वेळ लागतो. आणि म्हणून हे काय आहेत, हे दोषांचे खड्डे आहेत. तुम्ही बघा की एखाद्या गुणांचं टेकड असतं, त्याच्यातून खाली यायला वेळ लागत नाही. परंतु एखाद्या दोषाच्या खड्ड्यामध्ये आपण पडलेलो असतो, ते खड्ड्यातनं वर यायला वेळ लागतो. बरोबर आहे? खड्ड्यातनं वर येणं म्हणजे मुश्किल असतं. आणि म्हणून गुणांचं कधीही उंच टोक असतं आणि दोषांचा कधी खड्डा असतो. म्हणून एक तर त्या खड्ड्यात पडू नका. एवढा मोठा हत्ती असतो, त्या हत्तीला कसं पकडतात ते लोक, त्याला ते पूर्ण ते असं ते बनवलेलं असतं, खड्डा केलेला असतो, त्याच्यावर गवत टाकलेलं असतं, तो जातो त्याच्यातनं त्या खड्ड्यात पडतो. एवढा मोठा हत्ती एका खड्ड्यामध्ये अडकला की त्याला निघता येत नाही. ते लोक काढतात त्यांच्या पद्धतीने नंतर. परंतु आपली सुद्धा हीच गत होते. आपण कितीही मोठे ज्ञानी असलो, किती मोठे आचरणवंत असलो, पण जर का खड्ड्यात पडलो की तिथल्या तिथे आपण गुंतायला लागतो. म्हणजे जाणीव असून सुद्धा, कळत असून सुद्धा कधी कधी मळीनत्व येऊन जातं आणि त्या मळीनत्व एकदा आलं की त्या खड्ड्यातनं बाहेर पडू शकत नाही. आणि म्हणून भटोबासांनी प्रश्न केला की पुरुष गडदरा पडे आणि निगवेना. गडदऱ्यात तर पडतो चुकून आणि निगवेना, आणि निघायची इच्छा असून सुद्धा निघू वाटत नाही त्याला, किंवा निघताच येत नाही प्रयत्न केल्यानंतर सुद्धा. ते काजी म्हणजे असं का बरं? म्हणजे बहुतांशी लोक काय करतात, दीक्षा घेतात. दीक्षा घेतल्यानंतर ते मार्गातही राहतात, परंतु त्यांचं लक्ष कुठे असतं?
घराकडे असतं ते 8 दिवसांनी 2 दिवसांनी 1 दिवसांनी फोन करतात की ते चाललेत का बरोबर पेपर मुलीचे मुलाचे 10वीचे, मग सुट्ट्या कधीपासून लागत आहेत, मग हे झालं का ते झालं का, म्हणजे हे सगळी कामं तिकडून आठवल्या जातात. हे काय आहे, इथून तर गेले परंतु खड्ड्यातनं निघाले गडदऱ्यामध्ये अजून आहेत, निघवेना, म्हणजे त्याच्यातनं माणसाला निघूच वाटत नाही. आपण कसं म्हणतो की बाबा आता महिला वर्गांना जर का सांगितलं संध्याकाळी जेवण बनवायचं नाही, आज संध्याकाळी बाहेर जेवायचं, मग ते मुक्त होतात की नाही, आज काहीही करायचं नाही, एकदम टेन्शन फ्री एकदम झालं. तसं कमीत कमी आपण एकदा त्याग केल्यानंतर आपल्या मनामध्ये पाहिजे की एवढ्या वर्ष आपण हेच केलं, आता इथून एकदा निघालो, आश्रमात गेलो की मुक्त म्हणजे घरचा विचारच करायचा नाही, एकदम फ्री होऊन जायचं. म्हणजे हा असा विचार आपण करणं खूप गरजेचं आहे. आणि मी फक्त तुम्हाला सांगत नाही, मी स्वतः आचरण करतो, आचरण करण्याचा प्रयत्न करतो मी. आता आमच्याकडे आमच्या त्या आजी आहेत 80-85 वर्षाचे आहेत. मी गेल्यानंतर मंदिरात आता कोण नाही आहे तिकडे, परंतु मी नागपूरला जेव्हा गेलो 19 तारखेला मी इथून गेलो, बाहेर पडलो, 6 मार्चलाच मी इथे आलो, तोपर्यंत त्यांनी मला फोन केला नाही आणि मीही त्यांना फोन केला नाही. आता ते वयस्करच्या हिशोबाने मला त्यांचा फोन करणं भाग आहे, पण मी हे बघतो की आपण त्याच्यातनं म्हणजे जे काय आहे संपर्क आहे तो किती दिवस आपण हे करू शकतो. आणि एकदा आपण काय, मी तिकडे प्रवचनात लागलो की मग मला दुसरं काही आठवत नाही. म्हणजे आता मी समजा किती आजारी असेल, आता मी किती टेन्शनमध्ये असेल, एकदा प्रवचन सुरू झालं की मी प्रवचन आणि मीच, म्हणजे हा प्रयत्न मी करतोय की बाबा आपल्याला ते काय जे जे काही गडदरे वाटतात त्या गडदऱ्यातनं आपण बाहेर आपण पडायचं असतं आणि ते स्वतःच पडावं लागतं. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची गोळी औषध नाही आहे किंवा कोणाकडे ते साकडं घालून ते होणार नाही आहे. तुमचं मन तुम्हालाच बाहेर काढावं लागेल. परंतु आचार्यांनी अनुभव सांगितला असेल किंवा इतरांचे अनुभव बघून त्यांनी सांगितलं असेल निघवेना, म्हणजे लोक निघतच नाही बाहेर. ते का जी असं का होतं, सगळं यथार्थ ज्ञान कळलं, मग त्याच्यामध्ये दिलेलं आहे की मग परमेश्वर काय करतात, त्या जीवाला ज्ञान देतात. मग तिथे सांगतात मग असं अनन्य भावे सगळेच परमेश्वराला शरण निघत असतील. एवढं मोठं ज्ञान मिळाल्यानंतर ते म्हणतात ना, एक अनुसरती एक ननुसरती, सगळेच काही येत नाहीत. म्हणजे यथार्थ ज्ञान तुम्ही कितीही लोकांना द्या, आता तर म्हणजे असं यथार्थ ज्ञान देणं म्हणजे गुन्हा आहे बरं का. यथार्थ ज्ञान जर का दिलं तर लोक उलट आता नावं ठेवतात की यथार्थ ज्ञान देऊ नका, आणि ग्रस्त लोकांना तर यथार्थ ज्ञानाची आवश्यकता आहे. काही लोक म्हणतात नका देऊ, त्यांना हुशार करू नका, वेळच राहू दे त्यांना. परंतु जोपर्यंत यथार्थ ज्ञान मिळत नाही तोपर्यंत कोणीही या गडदऱ्यातनं बाहेर येणार नाही. लीळाचरित्र ग्रंथ बघा, ज्यांना ज्ञान झालं यथार्थ गडदऱ्यातनं बाहेर आले ते. स्मृतिस्थळ ग्रंथ बघा, त्याच्यामध्ये पण असंच आहे. हिराईचा लग्न बाकी आहे घरामध्ये, परंतु ते निघून गेल्या, ते काही थांबल्या नाही. त्यांचे जे घरवाले होते पंडित बास, ते थांबले कारण लग्न आटपून या, कोणातरी थांबावं लागेल व्यवहार, परंतु ते आटपून सुद्धा ते निघेना. तेव्हा त्यांनी म्हणजे ते गडदऱ्यामध्ये आहेत, अजून निघायची इच्छाच नाही होते. मग त्यांनी निरोप पाठवला की ज्या चुलीवर बनवलेली खीर तुम्ही खाल्लेली आहे, आता ती खीर तर संपली, संसारातला प्रपंचातला गोडवा तर संपला, आता त्या चुलीतली जी काही राख आहे ती राख खायची का आता, ते दिवस आणवायचे आहेत का तुम्हाला आता. हे जेव्हा ते कळलं, ते पत्र पाठवलं, त्यांनी वाचलं, ते म्हणाले की आता जावं लागेल बरं का. त्यावेळेस पण महिलांचं किती वर्चस्व होतं बघा. ते उगाचच सांगितलं जातं की त्यावेळेस पुरुष प्रधान संस्कृती होती, त्यावेळी महिलांना पुरुष घाबरायचे. परंतु पंडित बासांनी जे काही पत्र वाचलं ते काही त्यांचा आदेश नाही वाचला त्यांनी, त्या पत्नीचं बोलणं म्हणून नाही ऐकलं. ते जेव्हा वाचल्यानंतर त्यांना उजळती आली की अरे हो, हे जे काही सांगते आहे हिराईचा, मला जे काही सांगते आहे की तिथून निघा, ही हिराईचा नाही सांगत आहे, हे स्वामींनी सांगितलेलं आहे. हे मला माहिती नाही का, मला माहिती आहे. मग ती एवढं सगळं त्याग करून जाऊ शकली, गेली, मी का नाही जाऊ शकत आहे. उजळता आली त्यांना, म्हणजे यथार्थ ज्ञानाची आठवण करून दिली.
ते काही त्यांच्या शब्दाखातर नाही गेले ना, त्यांच्या शब्दाखातर म्हटलं की त्यांचं अनुसरण काहीच कामाचं नाही राहणार. ते ईश्वराचा शब्द जो आहे तो त्यांना आठवला, माध्यम हे ठरल्या, निमित्त हे ठरल्या आणि ते गेलेले आहेत, गडदऱ्यातनं बाहेर पडले. ते अशा अनेक लीळा तुम्हाला अशा बघायला त्याच्यामध्ये मिळतील. ते का जी म्हणजे का निघत नाही. स्वामींनी सांगितलं, पुरुष जेतुल जेतुल विषय सेवा करी, तेतुल तेतुला धर्मी निबळू जाये. जितकं जितकं पुरुष व्यक्ती म्हणजे साधनवंत जो पण आहे, स्त्रिया पण आल्या आणि पुरुष पण आले त्याच्यामध्ये, जेवढं जेवढं तुम्ही विषयामध्ये गुंताल, जेवढं जेवढं तुम्ही त्या गोष्टीची सवय लावून घ्याल, म्हणजे गृहस्थ लोकांसाठीच आपण उदाहरण देऊया, त्यांचंच उदाहरण दिलं तर त्यांना पटेल लगेच, की तुम्ही जी एखादी मालिका बघता टी व्हीला, ती पहिली कुठला तरी एपिसोड तुम्ही कधी न बघणारी मालिका तुम्ही आज बघताय ना, तर तुम्हाला ती आवडणारच नाही. तर ती उद्या जेव्हा बघाल तेव्हा अजून तुम्हाला ती थोडीशी आवडायला लागेल. 4-5 एपिसोड बघितले की तुम्हाला ती मालिका मग तुम्हाला उत्सुकता लागते की आता पुढे काय असेल, आता पुढे काय असेल. हे काय झालं, विषय सेवा करी, हे झाली ना विषय सेवा. एखाद्या व्यक्तीला चहा आवडत नसतो, आपण घ्या घोटभर, मग अर्धा कप, मग 1 कप, मग अशी सवय होते की चहा प्यायचं काही हे नसतं बरं का, प्रयोजन काही नसतं, पण चला मग चहा घेऊन येऊ. काही लोक असतात ग्रुपमध्ये, कंपनीमध्ये लोक असतात, आता काय करायचं, चला 5 वाजले घ्या चहा घेऊन येऊया, 6 वाजले चला चहा घेऊन येऊया, कोणी आले की चला चहा घेऊया. म्हणजे हे काय आहे, कार्य प्रयोजन काही नसतं, उपयोग काही नसतं, पण ह्याला म्हणतात विषय सेवा. स्वामींनी सांगितलं, जेतुल जेतुली विषय सेवा करी. म्हणजे जेवढं जेवढं तुम्ही त्याचं सवय लावून घ्याल तर तेवढं तेवढं तुम्हाला काय होणार आहे, धर्मी निबळ जाय. म्हणजे जेवढा वेळ तुम्ही विषयाला द्याल, तुम्हाला वाटलं की आता टी व्ही लावूनच बसायचं आहे, की तेवढा वेळ तुम्ही टी व्हीला दिला 2 तास, की तुमचं सायंकालीन पूजा अवसर संपला, तुमचा गेला, धर्म निबळ जाय. कारण की मुख्य मालिका संध्याकाळीच असतात, त्याच वेळी ते मग 2 तास कोणी रिमोटला हात लावायचा नाही, आपण त्याच्यामध्ये वेळ घालवतोय. परंतु तुम्हाला माहिती नाही की त्या सायंकाळचा जो वेळ आहे, आपली लगबग असते की स्वयंपाक लवकर बनवा, मग ती मालिका बघायची आहे. याच वेळेला बाईसांची लगबग काय असेल त्या टायमाला, लवकर आटपा, हे आमका स्वयंपाक बनवून ठेवा, सगळी तयारी करून ठेवा, आमचं करा तमकं करा, आणि मग पूजा अवसराची तयारी एकीकडे चालू आहे. बाकीची भक्तजनांना सुद्धा सेवा आहे, ती बाईसांची पण ती लगबग चालू आहे. आणि मग त्यांचं लक्ष ते आहे, सायंकालीन पूजा अवसर आम्हाला स्वामींचं करायचं आहे, पूजन करायचं आहे, स्वामींच्या भोजनाची तयारी करायची आहे. बाईसांची तयारी काय चालू आहे आणि आपली तयारी काय चालू आहे. त्यांच्याकडे त्या पूजनाची मालिका आहे, आपल्याकडे टी व्हीची मालिका आहे. म्हणजे किती फरक आहे हा. हे काय आहे, आपण स्वतःला गुंतवून घेतलंय, जेतुल जेतुल विषय सेवा करी, तेतुल तेतुल धर्मी निवळ जाय. आणि बाईसांबद्दल किंवा तत् उपलक्षणे जे भक्त मंडळी आहेत सन्निधानातले, त्यांच्याबद्दल वचन म्हणायचं झालं तर जेतुल जेतुल ईश्वर सेवा करी, तेतुल तेतुल धर्मी सबळ होय. आता हे वचन सकारात्मक वचन, हे पहिल्यांदाच वापरले गेलेले. असं वचन कोणी समजा म्हटलं नसेल की जेवढं जेवढं तुम्ही ईश्वराच्या सेवेमध्ये लागणार आहात, जेवढी जेवढी तुम्ही ईश्वराची सेवा करणार आहात, तेवढा तेवढा तुमचा धर्म सबळ होणार आहे. याचा उलट काय झालं, जेवढी जेवढी तुम्ही विषय सेवा कराल, तेवढ्या 2 तास तुम्ही जे काही बघणार आहात टी व्हीला, तेवढ्या 2 तास तुम्ही जे काही अन्यवार्ता कोणाशी करणार आहात, तेवढा वेळ तुम्हाला देव अजिबात आठवणार नाही. आणि तुमच्यातला जो धर्म आहे तो असा असा हळूहळू हळूहळू कमजोर होईल. तुम्हाला हे कळतं का की बाबा आपण अन्न कमी केलं की आपल्याला अशक्तपणा येतो, आपण पाणी कमी पिलेलं असेल तर आपल्याला अशक्तपणा येतो. तसं आपण धर्म कमी आचरलं तर आपल्याला तो धार्मिक अशक्तपणा पण येतो. हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला कुठेतरी आपल्याला क्लिक होत राहतं बरं का, माझं आता स्मरण पहिल्यासारखं होत नाही, वाचन पहिल्यासारखं होत नाही, सत्संगाला जाणं होत नाही, वेळच भेटत नाही स्थानवंदन करायला जायला. हे काय आहे, आपल्याला रोग लक्षात येत आहे, पर उपाव नेणे, परंतु उपाय आपल्याला माहिती नाही आहे. काही लोकांना उपाय माहिती आहेत, परंतु त्यांना नेमका तोच रोग आहे का हे कळत नसतं. एखादा एकू ये, काही लोक असे येतात की दृष्टांतामध्ये दिलेलं नाही आहे ते, एखादा एकू रोगही नेणे आणि उपायही नेणे.
असा कोणी व्यक्ती सांगितलं नाही, मी सांगतो तो, की काही लोक अज्ञान असतात, ठग, त्यांना उपायही माहिती नसतात आणि आपल्याला आजार झाला हे पण माहिती नसतं. एखादा व्यक्ती जाणकार तुम्हाला मिळतो की ज्याला आजारही माहिती आहे आणि उपायसुद्धा माहिती आहे, त्यावेळेस तुम्ही ते केल्या गेलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला कळलं पाहिजे की आपण विषय सेवना किती करतो, प्रपंचामध्ये आपण किती अडकलेलो आहोत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपला धर्म किती कमी झाला आहे ह्याचं तुम्हाला काय म्हणतात ना, त्याचा आलेख तुम्हाला कळायला पाहिजे. भूमितीच्या आपलं ह्याच्यामध्ये भूमितीमध्येच ना आलेख वगैरे कशामध्ये असतात, त्याच्यामध्ये ते असतं. ते त्याच्यावरून आपल्याला कळतं की बाबा बघा आधी एवढा स्तर होता, आता एवढा झालेला आहे. म्हणजे हे सगळं ते कळण्याचे ते मार्ग आहेत. ते आज एक आलेख होता, आपण जेव्हा उपदेश घेतलेला तेव्हा आपला आलेख काय होता आणि आज आपला आलेख काय आहे, तो स्तर घसरला आहे की उंचावलेला आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. भटी पुसले जी जी नित्यविधी निमित्तविधी सन्निधानी असन्निधानी जड चेतन पदार्थ असे तयाचेनी संबंधी विकार उपजे तरी कैसे करावे पा. आता भटोबासांनी अजून सखोल प्रश्न विचारला की नित्यविधीमध्ये आणि निमित्तविधीमध्ये पण आता आपण तर प्रपंच सोडून आलो आणि आपण लागलो परमार्गामध्ये, मार्गामध्ये राहतोय, पण मार्गामध्ये पण नित्यविधीच्या माध्यमातून जर अटन विजन दीक्षा योजनेला आपण गेलो तर तिथे जनसामान्यांचा योग येतो, समाजाचा योग आपल्याला येतो. निमित्तविधी एखाद्याची सेवा करायची असेल तर कुणाची तरी मदत घ्यावी लागते. एखाद्या साधूची सेवा करायची, पथ्य पाणी करायचं असेल तर तुम्हाला स्वतःकडे तुमच्याकडे गॅस चूल नाही, कारण की तुम्ही सगळं त्यागलेलं आहे. मग तुम्हाला कुठल्या तरी उपदेशाला भेटावं लागेल किंवा गावातल्या कुठल्या अनुकूल व्यक्तीला तुम्हाला भेटवून त्यांच्या औषधाची पथ्यपानाची सोय, काहीतरी गरम पाणी म्हणा, असं तुम्हाला सोय करावी लागेल. सन्निधानी असन्निधानी, कदाचित स्वामींच्या सन्निधानी पण योग येतो किंवा अधिकरणांच्या सन्निधानी किंवा असन्निधानी म्हणा किंवा असन्निधानामध्ये जड चेतन पदार्थांचा योग तर येतोच येतो. दीक्षा मागायला गेल्यानंतर सुद्धा जड वस्तू सुद्धा दिसतात आणि चेतन वस्तू सुद्धा दिसतात, लोक दिसतात, भेटतात. असा तर योग तर येतोच येतो. तयाचेनी संबंधी विकार उपजे, आणि त्यांच्या संपर्कात येऊन जर का दोष उत्पन्न होत असेल तर मग कैसे करावे पा. मग आपण आता कसं करायचं, आणखी ज्या प्रपंचात आपण अडकलेलो होतो त्याच्यातनं निघालो, आम्ही त्या गडदऱ्यातनं निघालेलो आहोत, आता काळजी नाही तिकडची. परंतु इकडे आल्यानंतर आता भटोबास आमचे त्या प्रपंचाच्या गडदऱ्यामध्ये होते, तिथून तर ते निघाले. खडकुलीला स्वामींनी त्यांना अनुसरण घडवलं, म्हणजे सगळं जे काही भाकेचे पोफळ वगैरे सगळं जे काही बोलणं झालं, भटोबासांनी सुद्धा तो विधी पार पाडला आणि ते खऱ्या अर्थाने त्या गडदऱ्यातनं बाहेर पडलेच. ते तिकडून निघाले ते. परंतु आता त्यांची ही समस्या आहे, हे अनुभवाचे कुठेतरी त्यांचे प्रश्न आहेत की ते म्हणतात तिकडचं तर सुटलं, पण इकडे जे काही नवीन विकार दोष संबंधित वगैरे जे काही आहे, इथे आल्यानंतर हे पदार्थांचा योग येतो आणि मग इथे दोष उत्पन्न होतो. तरी मग अशा वेळेला आम्ही काय करायचं. स्वामी म्हणतात विषयाची एकासनी न बैसावे, म्हणजे जिथे दोषवंत पुरुष तुम्हाला दिसतो आहे त्याच्या एकासनी न बैसावे, म्हणजे राजसा तामसा प्रति बोलोची नाही. एखादा व्यक्ती तुमचा विरोध करतोय, तुमचं कार्य चांगलं आहे हे तुम्हाला माहिती आहे, हे फक्त तुम्हाला कन्फर्म पाहिजे बरं का की तुमचं काम चांगलं आहे, वचनोक्त आहे, लिळोक्त आहे, दोषयुक्त नाही आहे, हे तुम्हाला आपली खात्री पाहिजे. आता समोरचा माणूस किती जरी विरोध करत असेल तरी पण आपण त्याच्याशी तोंड लावायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही, त्याला उत्तरं द्यायची नाहीत. आणि तो ठरून आलेला असतो की मानायचं नाही समोरच्याचं. मग अशा वेळेला आपण आपलं जे काय आहे ते ठाम ठेवायचं की मी चांगलं कार्य करतोय बस. स्वामी सांगतात की तयाप्रती बोलोची नाही. शेवाळ्याला खडकाचा दृष्टांत येतो. शेवाळ्याला खडकावर कधी पाय द्यायचा नाही शहाण्या माणसाने. दिला तर काय होईल, तुम्ही म्हणाल आपण त्या खडकाला चांगलं अद्दल शिकवू, तर ते शेवाळ काय करेल, तुम्हाला ते खाली पाडेल आणि तुमचे गुडघे कोपर झांजरतील. जखम होणार नाही, पण जो मुकामार लागेल त्याचं नावच त्याच्यात काय, ते झांजरती, चांगलं झणका असा लागेल की खूपच. आणि म्हणून विषयाच्या एकासनीनं पैसा, म्हणजे अशा व्यक्तीच्या सोबतच बैठक आपली नसली पाहिजे. जी जी एकासने
विन न सरे तरी काय करावे जी, एकासन करावंच लागणार आहे. मग म्हणजे एकासन घडणारच आहे, आता बसावंच लागेल त्यांच्या बैठकीला. मग काय करायचं? न विषया साक्षी न ठकावे, म्हणजे त्याच्या समोरच जायचं नाही. तुम्हाला जर का माहिती आहे ना अमक्या ठिकाणी गेल्यानंतर असा वेळ जाणार आहे आपला दोषामध्ये, आता तुम्ही घरातनं निघाले, तुम्हाला माहिती आहे 2 वाजता सत्संग आहे आणि मग इथूनच आपले नातलगांचं पण घर जवळ आहे, आपण काय करू? थोडा वेळ तिथे जाऊन लगेच निघू. आता तुम्ही 1:30ला जर का तिथे गेलात, सत्संग 2चा आहे, म्हटलं 15 मिनटं बसू, 1:45ला निघू, 2ला सत्संगला पोहोचू. तुम्ही तिथून तब्बल 3 वाजता निघणार, कारण की विषयाच्या एकासनी बसले की संपला विषय. मग तिथे ज्या काही विषय निघणार निघेपर्यंत की त्या गोष्टी तुम्हाला विषयाच्या ह्याच्यामध्ये अडकवत राहणार आणि तेवढा धर्म तुमचा गेला तेवढा. म्हणून स्वामी काय सांगतात? विषयात साक्षीच ठाकू नका ना. तुम्हाला माहिती आहे तिथे गेल्यानंतर आपला वेळ जाणार, मग तिथे जाऊच नका ना. त्याच्या तुम्हाला जर का कळलं की आता तो माणूस तिकडून येणार आहे आणि आपण इकडून जर भेट होणार, तुम्ही तुमचा रस्ता बदलून घ्या, किंवा त्या रस्त्या बाजूनी येणार आहे तर आपण या बाजूनी चालायला लागा. म्हणजे काहीतरी उपाय करा तुम्ही आणि त्या दोषांपासून लांब राहा. ह्याच्यात जर का वेळ गेला तर खूप मोठं नुकसान आहे. परत ते नुकसान कधीही भरून निघत नाही. एकदा जर का माणूस अशक्त झाला की त्याला परत त्याची ती सशक्तपणा आणायला त्याला खूप वेळ लागतो. रक्त तुमच्या शरीरातलं कमी झालं की तेवढंच परत रक्त आणायला खूप वेळ लागतो तुम्हाला. आणि तुम्ही जे आजारी एकदा झाला की तुम्हाला निरोगी होण्यासाठी खूप काळ द्यावा लागतो, कारण तुमचं शरीरातलं आतमधलं नुकसान आपल्याला काहीच कळत नाही. आपण फक्त शरीराच्या वरचं जो काही नुकसान आहे तेच आपल्या लक्षात असतं की माझं इथे हात काळा पडला, हे असं डाग राहिले, हे गालाला असं झालं, त्यालाच आपण उपाय करतो. आंतर शारीरिक नुकसान आपल्याला कधीच कळत नाही आणि कधी कळलं पण नाही आहे, कारण आपला अंतर अभ्यासच नाही आहे. तसं तुम्हाला बाह्य तुम्ही सगळ्या गोष्टी करत राहता, धर्माच्या याच्याने बाह्य सगळ्या गोष्टी चालल्या आहेत तुमच्या. आम्ही जाळीच्या देवाला यात्रेला जातो, आम्ही स्थानाला जातो, आम्ही पंगत करतो, आमच्याकडे पंचावतार झाला, आमच्याकडे असं देवपूजा झाली, आमच्याकडे असं झालं, तर हे सगळे बाह्य कार्य चालले आहेत आपले व्यवस्थित. अंतर काय? पण अंतर परमेश्वर किती आहे तुमच्या? अंतर ज्याच्या परमेश्वर आहे त्याचं बरोबर बाहेर प्रगटीकरण सुद्धा त्याच पद्धतीचं असतं. म्हणजे जर का ज्याच्या अंतरात परमेश्वर आहे तो व्यक्ती हे कुठलेही गंडे दोरे ताईत अंगठ्या ते देवतांची होम हवन शांत्या याच्या मागे लागत नाही. आमच्या लीळा चरित्रामध्ये कोणाच्या शांत्या झाल्या सांगा? स्मृतीस्थळामध्ये कोणी शांत्या केल्या? मी त्या दिवशी मुद्दा मांडलेला, आपल्या महानुभाव पंथामध्ये कुठल्या अधिकरणाने स्वतःची शांती करून घेतली आहे? बघितलं तुम्ही कधी कुठल्या महंतांनी स्वतःची शांती करून घेतलेली आहे? जे आपले गुरु सुरू आहेत त्यांनी स्वतः कोणाची कुठे त्यांनी स्वतःची शांती करून घेतली नाही. कोणाला गरजच नाही, कारण त्यांच्याकडे ब्रह्मविद्या आहे, त्यांना माहिती आहे उपाय काय हे सगळं त्यांना माहिती आहे. आणि म्हणून ते आमच्याकडे जुन्या काळातली घटना एक सांगितल्या जाते की पाण्याचा दुष्काळ होता आणि त्यावेळेस एक अधिकरण आपल्या परिवाराला घेऊन चालले होते आणि एका ठिकाणी विहीर दिसली, पाणी होतं. आता तिथे सगळं पाण्याचा विनियोग करायचा, कपडे धुवायचे, आंघोळ करायची, प्यायचं पाणी वगैरे म्हणजे आहे इथे पाणी. परंतु अडचण अशी आली की तिथे नपाळतं होतं, शेंदूर लावलेलं सगळे ते देवपूजापट होतं. आता काय करायचं? महानुभाव नपाळत्याला खूप घाबरतो, देवतेला खूप घाबरतो आणि ते घाबरावं. पण त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी बघितलं की आत्ता जर का पुढे गेलो पाणी नाही भेटलं तर परिवाराचं कसं होणार. त्यांनी काय केलं, त्याच्यावर उपरणं टाकलं त्या पूर्ण त्या देवतेच्या प्रतिमेंवर आणि त्याच्याकडे पाठ करून स्मरणाला बसले. बाकीच्यांना सांगितलं तुमचा विधी आटपून घ्या आणि ते एकनिष्ठ असे स्मरणाला बसले आणि नंतर मग सगळ्यांचं आटोपलं का निघा. आणि मग ते जेव्हा उपरणं काढलं तेव्हा ते खालचे विशेष सगळे ते जे काही विशेष बोलतो ते जे काही शेंदूर लावलेले जे काही खडे गोटे होते ते सगळे काळे पडले. अशी आख्यायिका अशी घटना आम्हाला सांगितल्या जाते जुन्या काळातली. त्या बाबांनी तिथे कसला उपयोग केला? नामस्मरणाचा उपयोग केला. काय होत्या बाबांकडे बाबांनी सांगितलं असं घ्या पारायणला बसा, काही लोक हे कवच वाचा ते कवच वाचा.
का बरं त्यांनी तोच उपाय केला? आणि त्यांच्याकडे तो उपाय आहे. बाकी काय करायचं पेक्षा स्मरण करा हे महत्त्वाचं आहे. आम्ही सादाईसा ज्या आहेत, सादाईसा ते आपण अनेक वेळा सांगितलेले आहेत, म्हणजे लीळेंचे क्रम, की सादाईसा गंगेत बुडतायत, नामच घेतलं. प्रत्येकजण नामच घेतोय. आमचे निळभट्ट भांडारेकर सुद्धा काय करतात? नामच, म्हणजे प्रशंसा स्वामींच्या स्तुतीमध्ये, आनंदामध्ये ते विलीन झाले. पण स्वामींना कुठे त्यांनी काही शांती करायला सांगितली नाही की काय नाही. म्हणजे एकंदरीत आपण या भानगडीत पडू नये, हे याच्यामध्ये यातला जो वेळ जाणार आहे, अशा विषयाच्या साक्षीनं ठाकावे असे जर काही कोण उपाय सांगणारे असतील तुम्हाला, त्यांच्या नादी लागू नका. उपाय कोण स्वतःचे स्वतः करणारे असतील ते, तर त्यांच्याकडे पण आपण काय केलं पाहिजे? त्यांना शरण जाता कामा नये, त्यांच्याशी जास्त संपर्क ठेवता कामा नये. अन्य मार्गीयांचा संसर्ग जर का तुम्ही केला तर आपण सुद्धा अन्य धर्मीय व्हायला लागतो. भटी पुसले जी गोसावी यांचा मार्ग पुढा होईल, तेने कैस्या परी असावे जी. भटोबासांचा प्रश्न जो आहे, म्हणजे आत्ता मी ही लीळा वाचताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की भटोबासांनी 3 काळातले प्रश्न विचारून ठेवले तिथे. आपण तर नॉर्मली आता काय करतो की लीळाच वाचून काढतो. आता ही मागे पण लीळा झाली आपली कल्याणमध्ये, किंवा हे वचनं आपली झालेली आहेत, परंतु आज वाचताना हे लक्षात येतं आहे की 3 भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळातली प्रश्न आहेत. म्हणजे त्यांनी विचारलं की जो गडदऱ्यात पडलेला आहे ज्याला निघवत नाही, म्हणजे त्यांनी स्वतःवर, आपण असं पकडूया की भटोबा स्वतःवर प्रश्न विचारतात की तेव्हा मला त्याच्यातनं निघू वाटत नव्हतं, म्हणजे भूतकाळातली गोष्ट आहे. स्वामींनी ते सांगितलं की बाबा असं असं आहे, तुम्ही जेवढी जेवढी ईश्वर सेवा करा तेवढं तेवढं धर्म सबळ, लक्षात आलं त्यांच्या. आता त्याच्यातनं तर आपण निस्तरलेलो, निघालोय. परंतु आता वर्तमान काळामध्ये आपल्याला सन्निधानी किंवा अटन विजन, नित्यविधी, निमित्तविधीमध्ये आपल्याला जे काही दोष येणार आहेत आपल्या समोर, मग अशा टायमाला मी कसं वर्तन करायचं आहे ह्याचं पण, म्हणजे वर्तमान काळातलं पण त्यांनी दोष विचारला आणि त्याचा उपाय पण विचारून घेतला. आता हे तर हा विषय झाला. आता भविष्यात, म्हणजे भविष्य काळ सुद्धा त्यांनी विचारून घेतलेला आहे. म्हणजे पुढे जो काही तुमचा मार्ग वर्तणार आहे परमेश्वराचा, तेने कैसिया परी असावे जी, म्हणजे त्या लोकांनी कशा प्रकारे वर्तन केलं पाहिजे, भविष्य काळ त्यांनी विचारून घेतला. स्वामी म्हणतात भविष्य काळामध्ये काय होणार आहे की आत्ता तर स्वामी आहेत, कुठेतरी आमच्या निळभट्ट भांडारेकरांनी भविष्य सांगितलं म्हणून त्यांची मान, मान्यता, प्रसिद्धी, कीर्ती झाली. स्वामींना ते मान्य झालं का? आता तुम्ही जर का असं सांगायला लागले भविष्य ना, तर तुमची मान, मान्यता होणारच आहे. म्हणजे भविष्य ज्योतिषशास्त्र न सांगण्याविषयी स्वामींनी त्याच वेळेत आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. प्रत्यक्ष नाही सांगितलं, परंतु जे सांगितलं ते प्रत्यक्षच आहे. जर का तुम्ही ते काम केलं तर तुमची मान, मान्यता तिथे होणारच आहे. म्हणजे काय होणार की तुम्ही त्याच्यामध्ये गुंतणार, मग त्याचे विषय पदार्थ तुम्हाला द्रव्य मिळणार, अन्न खायला चांगलं मिळणार. मी जर का तुमचं काही चांगलं काम केलं, मग त्याच्या बदली तुम्ही मला लगेच घरी बोलवणार, पूजन बिजन, अवस्त्र पूजा, धातू पूजा, भोजन पूजा, म्हणजे हे सगळं काय आहे, भजन पूजन सगळं, म्हणजे मला ते मिळत राहणार. आता एका घरी मला हे मिळालं तर मी काय म्हणेल, हे चांगलं आहे. भविष्य सांगितलं की हे चांगलं आहे. मग मी एक 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 मी लोकांना उपाय सांगावा, परंतु त्याची काय मान, मान्यता, कीर्ती आहे ती मी भोगू नये. अधिकरण भज्य पोहे पूज्य होय. परंतु स्वामींनी एकीकडे हे पण सांगितलेलं आहे की भजन पूजन किती प्रमाणात स्वीकारावं, भजन पूजन करणाऱ्यांनी भजन पूजन करावं. आणि अधिकरण जे आहेत त्यांना स्वामींनी काय सांगितलं की काय सांगितलं, पूजा पुरस्कार न स्वीकारावे. पूजा पुरस्कार न स्वीकारावे म्हणजे काय की ते जे काही पूजन चालू आहे ते करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही की वा वा माझं पूजन चालू आहे. तुम्ही बहुतांशी अधिकरणं असे बघा की ज्यांचं पूजन चालू असतं पण ते त्यांच्या हातात गाठी चालू असते, त्यावेळेलाच ते परमेश्वरालाच आठवत असतात.
जे जाणकार लोक आहेत, ज्ञानी अधिकरण लोक आहेत ना, ते पूजन आपण बघतो की त्यांचं पूजन होतंय, सगळं होतंय अष्टांग, परंतु त्यांच्या हातात गाठी असते, ते देवाला आठवतात आणि कुठेतरी त्यांच्या मनात असतं की मी याच्या योग्य नाहीये, म्हणजे ते स्वीकारत नाही आहेत. ते फक्त काय होतंय, त्यांच्या त्या देहावर ते पूजन केलं जात आहे, परंतु ते स्वीकारतायत का? नाही स्वीकारतात. तुम्हाला एखादी कडू औषध दिलं, तुम्ही ते घेताय, पण तुम्ही स्वीकारताय का? ते तुम्ही एकदम उदासपूर्वक सगळं ते खाणं चालू आहे तुमचं, औषध, गोळ्या, कारल्याची भाजी असेल वगैरे, ही उदासपूर्वकता तिथे आहे, त्या अधिकरणांकडे आहे ती. म्हणून या ठिकाणी स्वामींनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे संतुष्ट जर का जन झाले तर काय होईल? तुष्टला जण तरी विखो संपादिल. पुढच्या काळामध्ये अशा गोष्टी होणार, कारण की आधीच्या काळामध्ये हे काही पैसा वगैरे जास्त नसायचा. आत्ताच्या काळामध्ये पैसे वगैरे जे आहेत ते सहजपणे उपलब्ध होतात. ज्याच्याकडे काहीच नाही आहे, तुटपुंजा पगार आहे, तो सुद्धा माणूस आज गाडी घेऊ शकतो, तो सुद्धा माणूस फ्रीज घेऊ शकतो, टी व्ही घेऊ शकतो, कारण की तशी सोय झालेली आहे. म्हणजे मुबलकता जी आहे, आज जर तुमच्याकडे 1 रुपया नाही आहे, परंतु एखादी गोष्ट तुम्हाला लोन करून ती पैसा लगेच हातामध्ये येतो तुमच्या, म्हणजे हा पैशाची मुबलकता झालेली आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये काय होईल की तुष्टला जण तरी, पुढचा काळ काय किंवा तो स्वामींच्या काळातला तो काळ काय, तो काळ सुद्धा तसाच होता. तुष्टला जण तरी विखो संपादिल. जर का संतुष्ट जर का लोक झाली तर तुम्हाला काय करतील? विखो संपादतील, म्हणजे तुम्हाला चांगलं द्रव्य देतील, कपडे देतील वगैरे वगैरे. तुम्हाला काय करतील? ते जेवढे संतुष्ट झालेत तेवढ्या प्रमाणात तुम्हाला सुद्धा संतुष्ट करण्याचा ते प्रयत्न करतील. परंतु लक्षात घ्या की कधी कधी देणारा संतुष्ट होऊन जातो पैशाच्या बाबतीमध्ये, बरं का, पण घेणारा कधी संतुष्ट होत नाही. तुम्ही मला 50,000 जरी दिले तरी मला अपेक्षा असते की तुमच्याकडनं 1 लाख भेटले असते तर बरं झालं असतं. तुम्ही 5 लाख दिले तरी मी म्हणतो 10 लाख भेटले असते तर बरं झालं असतं. देणारा संतुष्ट आहे या पदार्थांच्या ह्याच्यामध्ये, द्रव्य असेल, हे दोषवंत आहे सगळं. अन्नदानाच्या बाबतीमध्ये उलट आहे. अन्नदानाच्या बाबतीमध्ये खाणारा संतुष्ट होऊन जातो, पण देणारा संतुष्ट होत नाही. तो म्हणतो बाबा अजून 1 चपाती घ्या, अजून थोडंसं हे घ्या, खीर घ्या, अमकं घ्या, तमकं घ्या. तो कधी संतुष्ट होत नाही देणारा. म्हणजे दानामध्ये सुद्धा संतुष्टता वितुष्टता बघा कशी आहे. आता तो व्यक्ती जो आहे तो तुम्हाला काय करेल? देईल. संतुष्टला, तुष्टला जण, तुमच्या विधी क्रिया आचरणे करून जर का तो समाधानी पावला की नाही नाही हे चांगलं आचरण करतायत, तर विखो संपादिल, म्हणजे तुमची मान मान्यता कीर्ती होईल, तुम्हाला तुमच्याबद्दल चांगलं बोलल्या जाईल. रुसला तरी प्राणा घटेल. परंतु जर का तोच व्यक्ती रुसला, म्हणजे कधी रुसला? बहुतांशी असं असतं, मी उदाहरण सांगतो नेहमी, की आपला चेहरा तुम्ही असा आरशात बघा, तुम्हाला खूप छान वाटतो, चांगला वाटतो. पण तुम्ही 1 तास आरशात उभे राहा, म्हणजे आरशाच्या बाहेर आपला चेहरा 1 तास तुम्ही बघा आरशामध्ये, मग तुम्हाला तुमच्या चेहऱ्यातले जे काही हे असतं ना, दोष दिसायला लागतात. असं वाटतं की आपलं नाक थोडंसं छोटं पाहिजे होतं, कोणाला वाटतं खूपच छोटं झालं, कान थोडेसे व्यवस्थित पाहिजे होते, डोळे असे थोडे लांब पाहिजे होते, हे आपलेच आपल्याला थोडा रंग आपला उजळ पाहिजे होता. म्हणजे हे आपलेच आपल्याला दोष दिसायला लागतात. परंतु रोज तुम्ही बघता तेव्हा नाही दिसत, पण निरीक्षण करून बघितलं तेव्हा ते दिसतात. मग जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात काही वेळासाठी येतात तेव्हा त्याचे गुण दिसतात आपल्याला, पण तो व्यक्ती अधिक काळ जर का आपल्या सोबत राहिला तर त्याचे एक एक दोष दिसायला लागतात. किंवा तुम्ही जर का त्यांच्या मनाप्रमाणे जर का वागत असाल, तुम्ही त्यांच्या मनाप्रमाणे लिखाण करत असाल, मनाप्रमाणे रेकॉर्डिंग पाठवत असाल, मग त्यांना बरं वाटतं, हे छान आहे बरं का, व्यवस्थित आहे. जर का आपण अशी लिखाण केलं की गृहस्थ लोकांनी, वासनिक लोकांनी सगळ्या प्रकारच्या शांत्या केल्या पाहिजेत, नारायण नागबळी, मंगळाची शांती, हे सगळं केलं गेलं पाहिजे, मग काही लोकांना बरं वाटेल. हा, हे बरोबर सांगत, पंथीय परंपरेनुसार आहे बरं काय. पंथीय परंपरेत होत्या का आमच्या या शांत्या? कधी ऐकलं तुम्ही तुमच्या जुन्या काळामध्ये? कुठून आल्या? या नव्याने आलेल्या त्या. याचा जर का कुठला विरोध होत असेल तर त्याचा सगळ्यांनी मिळून विरोध केला पाहिजे, मानव पंथातल्या साधकांनी. परंतु
असं झालं तर कोणाला जर का असं अन्यथा विधी सांगितले तर त्यांना खूप बरं वाटतं बरं का. असा अनुभव आहे आमचा. एखाद्याला सांगितलं संकट आहे का तुम्हाला, मग तुम्ही असं करा, इकडे हे आमके इतके विडे, इतके आमकं, इतके फळं, इतक्या डाळी, इतके धान्य हे आणा. तर त्याला खूप बरं वाटतं, रे बाबांनी खरंच PhD केलेली आहे याच्यामध्ये. तो सगळं काय वस्तू न चुकता सगळं घेऊन इत्यंभूत. त्याला 1.25 किलो सांगितले ना, 1.25 किलोच मोजून आणेल तो 1 किलो 30 ग्रॅम नाही आणणार, तो बरोबर तेवढंच आणणार तो. परंतु त्याला जर का सांगितलं की एवढं करण्यापेक्षा तुम्ही नामस्मरण करा, तर त्याला वाटेल की हे काय सांगतात ते. विधी कसा भरीव विधी सांगितला गेला पाहिजे. मग जर का तुम्ही त्याच्या मनाप्रमाणे विधी सांगत असाल तर तो संतुष्टला, आणि जर का तुम्ही त्याच्या मनाप्रमाणे विधी नाही सांगितला तो वितुष्टला. तर म्हणजे हे काही व्यवस्थित सांगितलं नाही विधी यांनी. ते अमक्या टमक्यानी कसं सांगितलं की हे करा, ते करा, ते करा. म्हणजे एकंदरीत काय आहे, इथल्या इथेच आपलं संतुष्ट आणि वितुष्ट होणं लगेच चालू होऊन जात असतं. किंवा तुष्टला जण तरी विखो संपादिल, म्हणजे तुमचं आचरण बघून जर का त्यांनी संतुष्ट झाला, परंतु त्यांनी त्या आचरण करत्या व्यक्ती जर का तुम्हाला आचार सांगितला लगेच तुम्ही वितुष्ट होता. त्यांनी जर का सांगितलं वचन पाठ करा, हे करण्यापेक्षा लगेच तो नाही बाबा आपल्याला नाही जमणार वगैरे. काय ते बाबा कधी पण गेले की वचन पाठ करा, वचन पाठ करा, लिळा वाचा. ते बाकीचे बाबा सांगतात का असं? म्हणजे बाकीचे बाबा का नाही सांगत, त्यांना माहिती आहे की हे पाठ करणारच नाहीये म्हणून ते पण सांगत नाही. पण एखादी कोणतरी येतातच असे कडक की बाकीचे म्हणतात जाऊ दे, त्याचा अधिकार येईल तेव्हा तो वाचेल. एखादे येतात आपल्याकडनं, ते करवून घेतात. मग अशा टायमाला काय होतं, आपण वितुष्ट होऊन जात असतो. आणि म्हणून अशा पद्धतीचं संतुष्ट वितुष्ट होणं इथल्या इथेच आहे. ते मी थोडे थोडे बारकावे सांगतो कशामुळे कसं होतं ते. म्हणून स्वामी काय सांगतात की तुष्टला जण तो तुम्हाला काही ना काही सन्मान तुमचा करणार आहे, आणि वितुष्टला जण प्राणा घतईल, म्हणजे तुमचा जीव घ्यायला पण कमी करणार नाही. एकदा जर का राग आला समोरच्या माणसाला की तो आपल्याशी अपशब्द बोलणार, तो आपल्या विरोधात बोलणार, तो आपल्या विरोधात स्वतः बोलणार, नंतर दुसऱ्यांना बोलायला लावणार. बघा कसं वाढत जातं ते. मग दुसऱ्यांना भडकवणार तो, आणि तो व्याप, तो जो काही क्रोध आहे तो एवढा वाढत जाणार की तो प्रत्यक्षपणे कधीतरी आपल्याकडे तो भांडायला सुद्धा येणार समोर. जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा भांडण पण करेल. आणि जर का हमरी तुमरीवर आली तर कदाचित काय होईल, पुढच्या पण टप्पा गाठल्या जाईल, आणि कदाचित त्याच्या मृत्यूविषयी पण कल्पना येऊन जाईल. मृत्यूविषयी कल्पना करणे, एखाद्याचं वाईटाविषयी कल्पना करणे, म्हणजे हे काय एक प्रकारची हत्याच आहे. मानसिक हत्या तुम्ही केली, अशी लोक मेलेली बरी, ही वाचिक हत्या झाली. आणि त्यासाठी सदैवदित कल्पना करणं हे काय आहे, ही हत्याच एक प्रकारची. म्हणून स्वामी सांगतात की रुसला तरी प्राणा घता. एक छोटासा रुसवा जो असतो तो एखाद्याच्या जीवापर्यंत जाऊ शकतो. एक मुंगी आहे, मुंगी तुम्हाला कधी काय उपयोगी पडली का? कधीच नाही. अहो कधी कधी ते डुक्कर तरी उपयोगी पडतात. ते येतात आणि काय करतात, ते घाण तरी खाऊन जातात. ते पडतात की नाही उपयोगी? कुत्रा उपयोगी पडतो काही संरक्षण म्हणून. मुंगी कधी कोणाची उपयोगी पडली का? मुंगी सगळ्यांसाठी कशी आहे, त्रासदायकच आहे. तुमच्या हातावर मुंगी दिसली की तुम्ही बरं झालं मुंगीचं दर्शन झालं म्हणता तुम्ही. कधी तुमच्या किचनमध्ये मुंगी दिसली तर तुम्ही म्हणता का बरं झालं मुंग्या आल्या बरं का, आता उन्हाळा आता चालू होईल तर. मुंगी दिसली की माणसाच्या इथे कपाळाला आठ्या पडतात. एवढीशीच मुंगी, कारण की का, ती त्रासदायक आहे. मुंगी कधी खासदायक नाही, ती त्रासदायकच आहे. तरीही स्वामींनी काय म्हटलं, मुंगे विरून चिंतावे. त्रासदायक तुम्हाला आहे ना, त्यांचं सुद्धा वैरत्व चिंता, तिचं काम तिला करू द्या, तुमचं काम तुम्ही करा. तसं एखादा विषय मांडल्यानंतर तो जर का योग्य असेल तर तो योग्य पद्धतीने चालू द्या, पण तो अयोग्य असेल तर त्या अयोग्याला सुद्धा उत्तर देऊ नका, ते चालू राहणार आहे. कारण की तुम्ही योग्य असले पाहिजे, बस एवढं. जर का तुम्ही जी अगरबत्ती लावताय ती अगरबत्ती जर का सुगंधित असेल तर लोकांनी कितीही काही बोलू द्या, तुम्ही तुमची अगरबत्ती लावा. तुमचा वैरी जरी असेल तरी त्याला काय येणार, त्याला सुगंध, तो मान्य करणार नाही पण ते येणार त्याला सुगंधच. आणि म्हणून
आपण कुणाचाही विरोध करायचा नाही. प्रत्येकजण आपलं आपलं कार्य करतंय, त्या कार्याला योग्य असेल तिथे सपोर्ट द्यायचा, अयोग्य असेल त्या ठिकाणी शांत राहायचं, वाच्यता करायची नाही. आमच्या स्वामींनी ते सांगून ठेवलेले आवर्जून. अन्य वार्ता जी आहे ती त्याच्यामध्येच येते. कुठल्याही याच्यावर जे काही आपण उगाचच मतभेद निर्माण करत असतो आणि इतरांना सुद्धा त्याच्याविषयी त्यांना इन्व्हॉल्व करून घेतो, याच्यामुळे नुकसान जे होत आहे लोकांचं, हे सगळं काय आहे, अशाच पद्धतीचं आहे, ह्याच टोकाला जाणार आहे ते. म्हणून स्वामी सांगतात की अशा प्रकारचंच जग आहे समोर, की तुम्ही आचरणनिष्ठ असाल तर तुमचं सन्मान पण होईल, आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी आचरणाला जर का चुकलात तर तुमचा असन्मान सुद्धा होऊ शकतो आणि त्या ठिकाणी प्राणाचा घात करतील तुमच्या, इथपर्यंत टोकाला लोक जाऊ शकतात. म्हणून जाणत्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, आपल्याला त्या संतुष्ट लोकांचा सन्मानही नाही करायचा आणि वितुष्ट लोकांविषयी वाईटही चिंतन करायचं नाही. ह्याच्यासाठी हे वचन स्वामींनी सांगितलेलंच नाही आहे. स्वामींनी हे वचन का सांगितलेलं आहे ते पुढच्या पदामध्ये कळेल, की स्वामींनी हे वचन का सांगितलं, की म्हणून उभयता जनसंबंधू त्याज्य. त्याला शंका देतात की मग असं संतुष्ट आणि वितुष्ट जर का जनसमुदाय आहे, मग अशा वेळी साधकाने काही करावे साधकाने काय भूमिका घ्यायची. तर स्वामींनी सांगितलं म्हणून हे लोक अशी आहेत म्हणून तुम्ही उभयता म्हणजे संतुष्ट आणि वितुष्ट या दोनही प्रकारचे जे जनसमुदाय आहेत ते जनसंबंधू त्याज्य म्हणजे त्यांच्यापासून तुम्ही लांब राहायचं. जे लोक तुमची प्रसिद्धी करत आहेत त्यांच्यामध्ये पण इन्व्हॉल्व व्हायचं नाही, आणि जे तुमची लोक विरोधाभास आहेत, तुमच्या विरोधक आहेत, त्यांच्यासुद्धा विरोधामध्ये आपण इन्व्हॉल्व व्हायचं नाही. दोन्ही गोष्टी तुम्हाला त्रासदायक आहेत. दोन्हीमध्ये तुमचा धर्म जो आहे तो बुडतो आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याशी ते डोकं लावता, आता बघा सांगा, एखाद्या विषयी आपण एखाद्याला भडकवतोय, हा दोष कुठे चाललाय बघा बरं का. ती ते सांगितलेलं आहे की मुंगे विरुद्ध जर का चिंतन केलं का नाही चिंतायचं. तर स्वामी असं नाही म्हणत ते मुंगीला वाईट वाटेल म्हणून चिंतू नका, असं स्वामींचं सांगण्याचं उद्दिष्ट नाहीये. स्वामी काय म्हणतात की तुम्ही आज मुंगीचं वैरत्व चिंतलं तर ते वैरत्व वाढत वाढत ईश्वराच्या भक्तापर्यंत जाईल, नित्य नरकापर्यंत ते जाणार आहे. तो चालू होतोय तिथून. म्हणजे तुमची जी कपटी भावना आहे, जेव्हा बोलतात ना एक खोटं बोलला माणूस की मग तो खोटं बोलायला सुरुवात होते, की खोटं माझं खपतंय तो बोलायला लागतो. तसं एखाद्या विषयी स्वामींनी मारिता पूजिता समान हा भाव आमच्या मानवापंथीय साधकाला सांगितला आहे. तर त्याच्याविषयी माझ्या मनात जर का कोणाविषयी वाईट निर्माण झालं तर मी 2-4 लोकांना अजून भडकवलं त्याच्याविषयी, म्हणजे त्या 2-4 लोकांना त्यांचे ते दोष त्यांच्यामध्ये त्या व्यक्तीविषयी उद्भवण्यासाठी निमित्त कोण झालो, मी झालो. म्हणजे मी चैन सिस्टीम वाढवतोय माझी. ते 4 लोक 40 लोकांना सांगतील, ते 400 लोकांना सांगतील, ते 4000 लोकांना सांगतील. अशा प्रकारे द्वेष आपण सुरुवात कोणी केली, मी केली आहे. आणि त्याच्यामुळे कुणालाही कुणाविषयी भडकवू नये. तुम्हाला असं वाटतं की काय नाही, आपण बोलतो ना तुमच्याविषयी ते आमके असं बोलत होते, सांगितलं आपण त्यांना, सुरू झाली त्या क्रिया, आणि याच्यामुळे काय होणार, पुढे 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 ते वाढत जाईल. आता संतुष्ट जन आहेत, हे वितुष्ट लोकांविषयी. संतुष्ट जे लोक आहेत ते आपला मान सन्मान करतात, तर त्या लोकांविषयी जेव्हा आपल्याला कळेल किंवा ते तुमच्याविषयी स्तुती करत होते, आपण ठीक आहे, हो ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण आपली जी भूमिका आहे ती नेहमी समतोल असली पाहिजे. वितुष्ट लोक भेटले तरी पण आनंदी, संतुष्ट लोक भेटले तरी आनंदी. स्वामींनी जे उदाहरण आम्हाला भिक्षाविधीसाठी दिलेलं आहे, भिक्षा म्हणजे पारधिगा, म्हणजे कधी मोठी त्या शिकाऱ्याला मोठी पारद मिळते, कधी छोटी मिळते, कधी ससाच मिळतो, कधी वाघही मिळतो. तसं भिक्षेमध्ये तुम्हाला कधी चांगलं मिळेल, सदान्न मिळेल, कधी कदान्न पण मिळेल. लोकांमधनं सुद्धा कधी संतुष्ट लोक भेटतील, कधी वितुष्ट लोक भेटतील. तर त्याच्यामुळे सदान्न मिळालं म्हणून ते काय भरपेट खाऊन एकदम सुस्तावल्यासारखं होऊ नये, आणि कदान्न मिळालं म्हणून एकदम उपाशी राहून म्हणून स्वतःला त्रास करून घेऊ नये. आपलं समतोल असला पाहिजे. वर्तेच्या दृष्टांतामध्ये जे सांगितलेलं आहे तो डावीकडे न पाहे, उजवीकडे न पाहे, सभेकडे न पाहे, आपण्याकडे न पाहे, तर त्याच्या फक्त लक्षाकडे पाहतो की मला कसं पोचायचं तिकडे. तर अशा पद्धतीने
आपण काय केलं पाहिजे, उभयता जनसंबंध त्याज्य, उभयता म्हणजे दोन्ही प्रकारचे जे काही लोक आहेत, तुष्टलेले आणि वितुष्टलेले, यांच्यापासून आपण लांब राहायचं. यांच्या संपर्कात येऊन उगाचच वादविवादामध्ये वेळ घालवून आपला धार्मिक वेळ जो आहे तो अधर्मतेला आपण देऊन आपल्या वेळेचं नुकसान कधीही करून घ्यायचं नाही. गृहस्थ लोकांनी सुद्धा काय केलं पाहिजे, म्हणजे सूत्रपाठ ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. त्याच्यातनं सगळं ज्ञान महानुभाव पंथाचं सूत्रपाठामध्ये आहे, लीळाचरित्रामध्ये आहे, स्मृतिस्थळामध्ये आहे. हे ग्रंथ वाचा. याच ग्रंथांवर पुढच्या ग्रंथांची निर्मिती झालेली आहे. टीका शंका प्रयोग हे वचनातनं लीळेतनंच हे आलेले आहेत. त्याच्यावर जी चर्चा झालेली आहे त्याच्यावरच ते टीका शंका प्रयोग आहेत. म्हणजे हे 3 ग्रंथ आमच्यासाठी मुख्य आहेत. महानुभावपंथीय साधकांनी त्या ग्रंथांचं अध्ययन केलं पाहिजे. त्या ग्रंथांसंबंधित जे काही लिखाण आहेत त्या लिखाणाचं अध्ययन केलं पाहिजे आणि त्याच्यातनं ज्ञान घेऊन योग्य काय आणि अयोग्य काय हे स्वतः ग्रस्त लोकांनी, वासनिक मंडळींनी स्वतः जाणलं पाहिजे आणि स्वतः काय आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यातनं हे आपण त्यातनं घेतलं पाहिजे. तर आजच्या या सत्रामध्ये आपण आचार या प्रकरणासंदर्भामध्ये आपण उत्तरार्ध 595 क्रमांकाची लीळा बघितलेली आहे आणि आचाराचं आपण या ठिकाणी 20 क्रमांकाचं जे काही वचन आहे यावर आपण अध्ययन चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. दंडवत हो.